सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं। सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. आपला आता सध्या उपक्रम सुरू आहे तो स्तोत्र संपदा. आचार्यांच्या जगद्गुरू आदी शंकराचार्यांच्या स्तोत्रांवर आधारित हा कार्यक्रम. म्हणजे आपण एकेका स्तोत्राचं पठण करतो आहे, त्याचं अर्थ समजून घेतो आहे, त्याच्यातलं तत्त्वज्ञान आहे, त्याच्यातलं सौंदर्य आहे, त्याच्यातलं जे वाङ्मय आहे, त्याच्यातले जे अलंकार आहेत हे समजून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे. आणि अशी आपली 5 स्तोत्र झालेली आहेत. म्हणजे महागणेश पंचरत्न स्तोत्र आपण घेतलं, कालभैरवाष्टकम घेतलं, अन्नपूर्णा आहे, देवी अपराध क्षमापन आहे आणि गुरुवष्टक, अशी 5 स्तोत्र झाली. आणि ह्या 5 स्तोत्राबरोबरच मला अनेक सूचना आल्या आहेत, अनेक काही प्रस्ताव आलेले आहेत की हे स्तोत्र घ्याल का, ते स्तोत्र घ्याल का. तर जास्तीत जास्त तुमच्या पसंतीची स्तोत्र घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पण जसं मागच्या वेळेस मी सांगितलं, काही स्तोत्र जे आहेत ना ते प्रकरण ग्रंथ आहेत. म्हणजे अगदी चटपट पंजरिका कोणी सुचवले तेही आपण घेणार आहोत. पण तो एक तर मोठं आहे आणि ते प्रकरण ग्रंथ आहे एक वस्तुतः तो. म्हणजे किंवा चरपट पंजरिका म्हणा किंवा साधना पंचकम, हे सगळे म्हटलं तर लहान आहेत आणि म्हटलं तर आशयाच्या दृष्टीने ग्रंथा इतकी त्याचं वजन आहे असं म्हणता येईल. त्यामुळे असे ग्रंथ आपण आत्ता नाही घेणार. आत्ता फक्त स्तवन, म्हणजे ईश्वराचं स्तवन घेणार, परमेश्वराचं. मग ते कृष्णाचं असेल, ते गुरूंचं असेल, ते देवीचं असेल, ते प्रभू रामचंद्रांचं असेल, ते दत्तात्रयांचं असेल, अशी शक्यतो आपण वेगवेगळ्या देवतांची स्तोत्र सुरुवातीला घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर अर्थातच प्रकरण ग्रंथ ज्याला म्हणता येईल असं मोहमुद्गल आहे, चरपट पंजरिका आहे, अशी काही पद्यात्मक आहेत पण ती स्तोत्र नाही आहेत, तर ते ग्रंथ आहेत, प्रकरण त्याला ज्याला म्हणतात असं आहे. आणि त्याच्यानंतर पुढे बघू आपण कसं जमेल तसं. मग सौंदर्य लहरी आहे किंवा विवेक चूडामणी आहे, अपरोक्षानुभूती आहेत. आचार्यांचं ग्रंथ वैभव तर अफाट आहे. आपणच कमी पडणार आहोत, आपल्यालाच वेळ आणि आपली मतीसुद्धा कमी पडणार आहे, इतकं आचार्यांचं वैभव आहे. पण बघूया, आपल्याला जसं जमेल तसा अभ्यास आपण नक्कीच करणार आहोत. आज आपण जे स्तोत्र बघणार आहोत ते फार वेगळं आहे. ते तसं म्हटलं तर कुणाचंच स्तवन नाही आहे आणि तसं वेगळ्या दृष्टीने पाहिलं तर हे सगळ्यांचं स्तवन ज्याच्यामध्ये अंतर्भूत आहे असं ते स्तोत्र आहे. म्हणजे बघा ना, आत्तापर्यंत आपण अनेक स्तवनं पाहिली ना. म्हणजे देवीचं पाहिलं, गुरूंचं पाहिलं, गणपतीचं पाहिलं. स्तवन आपण करतो कशाच्या जोरावर, कशाच्या आधारावर, कोणत्या अधिष्ठानावर आपण ही स्तोत्र पठण करतो किंवा त्याचा अभ्यास करतो, कशाच्या जोरावर? अहो, आतमध्ये जे तत्त्व आहे ना, आत्मतत्व आहे ना, ते रोज म्हणजे ते चैतन्यमय आहे, ते चालू आहे.
रोज आपलं हृदय धडधडतंय, त्याची स्पंदनं चालू आहेत आणि म्हणून त्याच्या अधिष्ठानावरच हे थांबलं, माझं हृदय थांबलं, तर कसं काय स्तोत्र म्हणणार आहे, कसा काय त्याचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे आज आपण वंदन करणार आहोत त्या आत्मतत्वाला, त्या परमतत्वाला. म्हणजे बघा ना, सकाळी आपण दररोज उठतो, रात्री झोपताना शक्यतो देवाला नमस्कार करून किंवा ओंकार म्हणून किंवा निदान एखादी प्रार्थना करून झोपावं. म्हणजे यदा कदाचित, कारण आपल्याला काही देहाचा भरवसा नाही आहे, यदा कदाचित माझं काही रात्रीच बरं वाईट झालं तर एक नमस्कार त्याला पोचलेला असावा. ती प्रार्थना कुठली करायची तर नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. त्या अनंताला नमस्कार करायचा आहे. तुमचं आराध्य दैवत कुठलंही असो, तुम्ही गणपतीला मानताय, तुम्ही शंकराला मानताय, तुम्ही दत्तगुरूंना मानताय, काही असो, पण झोपतानाचा जो नमस्कार आहे तो त्या अनंताला करायचा आहे, की ज्याला नावच नाही आहे, ज्याला अंतच नाही आहे, ज्याला रंगरूपसुद्धा नाही आहे. नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये. त्याच्या मूर्ती तरी किती आहेत? हजारो. सहस्र म्हणजे हजार नाही, तर हजारो, लक्षावधी, अब्जावधी, कोट्यावधी अशा त्या सहस्रमूर्तये. त्याला डोळे किती आहेत? सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे. शिरसहस्र आहेत, बाहू सहस्र आहेत, अक्षी म्हणजे डोळे सहस्र आहेत. अशा सहस्रनामने, बरं नावं तर किती आहेत? पुष्कळ नाव आहे. सहस्रनामने पुरुषाय शाश्वते, जो शाश्वत आहे, जो चिरंतन आहे, जो नेहमी असणारच आहे, जो सत आहे, त्याला नमस्कार करायचा आहे. सहस्रकोटी युगधारिणे नमः असं त्याला वंदन करून आपण निद्रा म्हणजे रोज निजायचे. आणि उठताना पहिल्यांदा आपल्याला काय आठवण होते? जेव्हा आपल्याला जाग येते, डोळे उघडतात, तेव्हा पहिलं काय स्मरण होतं? तर आपल्याला पुढची सगळी कामं दिसत असतात, दिवसभराची कामं आहेत, कोण पाहुणे येणार आहेत, कुठे गावाला जायचं आहे, कुठे व्याख्यान आहे, कुठे काय कार्यक्रम आहे, किंवा मी आजारी आहे, हे सुद्धा मला जाग आल्यावर कळतं. सुषुप्तीमध्ये काहीही कळत नाही, किंवा कालच माझं ऑपरेशन झालं आहे, मला हे दुखतं आहे, हे जाग आल्यावर कळतं. पण त्याही पूर्वी जाग आल्यानंतर पहिल्यांदा जाणीव कुठली होते तर मी आहे. पहिली जाणीव होते मी आहे. मला संपवलं नाही आहे देवाने या रात्रीतच. मी आहे. आज एक नवीन कोरा करकरीत दिवस मला मिळालेला आहे. आता या दिवसाचं मी काय करणार आहे? सोनं करणार आहे का माती करणार आहे? आपणच ठरवायचे. त्यामुळे दिवसाची सुरुवात जेव्हा प्रसन्न होते तेव्हा संपूर्ण दिवसच छान जातो. आपल्याला हा सगळ्यांचाच अनुभव आहे. किंवा इंग्रजीमध्ये म्हण आहे, वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात ज्याची चांगली झाली त्याचं निम्मं कार्य झालंच. पुढचं निम्मं आपल्या हातात आहे, पण निम्मी सुरुवात छान व्हायला पाहिजे. सुरुवात ज्याची छान आहे, तसंच दिवसाची सुरुवातसुद्धा आपल्याला छान झाली की पूर्ण दिवस आपल्या हातात येतो आणि पूर्ण दिवस त्या परमेश्वराचं अधिष्ठान आपल्याबरोबर असतो. तो साक्षात परमेश्वरच आपल्याबरोबर असतो. आता याच कल्पनेला धरून आचार्यांनी एक स्तोत्र रचलं आहे. अगदी लहानसं आहे, 3च मंत्र आहेत. केवळ 3 मंत्रांचं हे जे स्तोत्र आहे ते काय आहे? त्याला म्हटलेलं आहे प्रातस्मरण स्तोत्रम. रोज उठल्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मी हे तर म्हणायचंच आहे, पण त्याही पूर्वी जे धडधडणारं हृदय आहे ना माझं, त्याला वंदन करायचं आहे. आणि ते कुणामुळे धडधडते, कुणामुळे ते चालू आहे? त्या आत्मतत्वामुळे. आणि म्हणून आचार्यांनी हे प्रातस्मरण स्तोत्र रचलेलं आहे. दिसायला अगदी लहानसं आहे, अगदी लघु शरीर आहे, पण त्याच्यातला अर्थ, त्याच्यातली व्यापकता विलक्षण आहे. त्यामुळे ह्याचा उद्देश काय आहे तर काया वाचा मनाने त्या अत्युच्च तत्वाच्या चरणी आपला देह खरं तर समर्पण करायचा आहे. कारण दिवसाच्या सुरुवातीला आपल्या मनात कुठले विचार येतात? आपण रात्री काहीतरी हॉरर फिल्म बघून झोपलो असलो, काहीतरी व्हायलंट असलं तर आपल्याला तेच विचारांचा परिणाम आपल्यावर होतो. पण निदान सुरुवात तरी आपल्या मनात येणारे विचार चांगले राखणं आपल्या हातात आहे. पण दिवसभर काय घटना घडतील, आपल्या आजूबाजूला काय घडेल, राजकारणात काय घडेल, आपल्या कुटुंबात काय घडेल, आपल्याला काही सांगता येत नाही.
की एखादा पूर येणार आहे, का एखादं आजारपण येणार आहे, का एखादं संकट येणार आहे, का भूकंप होणं, आपल्याला माहिती नाही आहे. पण सुरुवात तर निदान जेवढं हातात आहे, सुरुवातीचा जेव्हा शांतपणा असतो, बाहेरची अजून रहदारी सुरू झाली नाही आहे, वाहनांचे आवाज येत नाहीत, येत आहेत ते फक्त पक्ष्यांच्या किलबिलाटाचे आवाज, तेव्हा मन जास्तीत जास्त शांत असतं आणि त्याचाच आपण उपयोग करून घ्यायचा आहे. आपण ते विचार, आपल्या मनात येणारे विचार जास्तीत जास्त पवित्र, जास्तीत जास्त मंगल, जास्तीत जास्त स्वर्गीय करू शकतो, डिव्हाइन करू शकतो. आणि असं केलं तर आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा लक्षात घ्या, बाकीची प्रगती तर आपली होणारच आहे. आर्थिक आहे, सामाजिक आहे, वैयक्तिक आहे, कौटुंबिक आहे, हे सगळं घडणारच आहे. पण आध्यात्मिक प्रगती जर का खरंच आपल्याला उत्तम व्हावी अशी इच्छा असेल तर दिवसाची सुरुवात उत्तम व्हायला पाहिजे. आणि ज्याची सुरुवात चांगली त्याचं कार्य उत्तम हे नक्कीच आहे. किंवा आणखीन व्यापक अर्थ घेतला, समर्थ तर आमचे म्हणतात ना, प्रभाते मनी राम चिंतित जावा. कसा राम आहे? घनश्याम हा राम लावण्यरूपी, महाशूर गंभीर पूर्णप्रतापी, करी संकटी सज्जनाचा कुढावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. असं रामाचं चिंतन केव्हा करायचे? प्रभाती करायचे. आता प्रभात या शब्दाचे सुद्धा पुष्कळ अर्थ आहेत बरं का. दिवसाची सुरुवात प्रभातकाली होते हे तर माहितीच आहे, पण आयुष्याच्या सुरुवातीला सुद्धा जितका हा राम आपलासा करून घेता येईल तेवढा करावा. म्हणजेच बालपणीच संस्कार करावे. आता तो विषय नाही आहे, आपले बालपणीच संस्कार करणं ही आयुष्याची सुरुवात आहे. आयुष्याची सुरुवात जाऊ दे, आता आपण निदान दिवसाची सुरुवात तरी उत्तम करायची आहे. आणि ती सुरुवात करताना सत्वगुणाचा उत्कर्ष व्हावा अशी इच्छा धरूया. कारण आपल्याला जायचं आहे कुठे? नित्य सत्वस्थ व्हायचं असेल तर दिवसाची सुरुवात निदान सात्विकतेने. तेव्हा हॉरर काहीतरी नको, गोष्टी मनात नको, कुठलं तरी भयंकर म्युझिक नको, अगदी सुंदर एखादी लहानशी पक्ष्यांची किलबिल असेल किंवा रेडिओवर सनईचे सूर असतील किंवा भक्तिसंगीत असेल, अशी सुरुवात व्हावी. पण त्याही पूर्वी माझ्या मनाला मी बजावायचं आहे. त्यामुळे मनामधलं जे सच्चित आनंद स्वरूप आहे त्याचा विचार करून आपल्याला पुढे जायचे. आणि म्हणून हे सच्चित आनंद आणि हे स्तोत्र कसे, आता 3च कडवी आहेत, पण 3 कडव्यामध्ये काया, वाचा आणि मनाने त्याला संपूर्ण शरणागती करायची आहे. पण फार फार मोठा अर्थ आहे. आणि पहाटे उठण्यामध्ये काय काय लाभ आहेत हेही आपण या अनुषंगाने, या निमित्ताने बघणार आहोत की नुसतं पहाटे उठल्याचे काय काय लाभ आहेत. सुरुवात करूया मग स्तोत्राला. काय म्हटलेलं आहे? प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्वं सच्चित्सुखं परमहंस गतिं तुरीयं यत् स्वप्न जागर सुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंघः. मी कोण आहे? पंचमहाभूतांचा संघ किंवा पंचमहाभूतांचं गाठोडं म्हणजे मी नाही आहे. न च भूतसंघा, पंचमहाभूतसंघ म्हणजे संघ म्हणजे गट किंवा एक गाठोडं, एकत्रितपणा. भूतांचा संघ म्हणजे मी नाही आहे. त्यामुळे इथे म्हटलं आहे तद्ब्रह्म निष्कलमहं. मी कोण आहे? ते ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म कसं आहे? ते निष्कल आहे. त्याचे तुकडे करता येत नाहीत, त्याच्या कला साधता येत नाहीत. हे कसं आहे? ब्रह्म निष्कल. आणि ते ब्रह्म म्हणजेच मी आहे. पंचमहाभूतांची मोळी बांधली आहे, ते शरीर म्हणजे मी नाही. मग मी कुणाचं स्मरण करायला पाहिजे? पहाटे उठल्यानंतर प्रभातकाळी मी कुणाचं स्मरण करायला पाहिजे? प्रातस्मरामि हृदि, हृदि म्हणजे हृदयात, सप्तमी विभक्ती आहे. संस्फुरत आत्मतत्वम, जे आत्मतत्व स्फुरण पावते, क्षणाक्षणाला स्फुरण पावते, जी धडधड आहे, जी स्पंदनं आहेत, ज्याला आपण काय म्हणतो ब्रीदिंग म्हणतो, हे चालू आहे. आणि म्हणून माझे सगळे व्यवहार चालू आहेत. म्हणून मी बोलते आहे, चालते आहे, खाते आहे, पिते आहे, उठते आहे, बसते आहे. हे सगळं कशाच्या अधिष्ठानावर? ते संस्फुरदात्मतत्वम. ते कसं आहे? सच्चित सुखम, सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे आणि सुख किंवा आनंद स्वरूप आहे. सत म्हणजे ऑलवेज एक्झिस्ट्स,
नेहमी अस्तित्वात असणारं ते सत आहे. बरं, ते कसं आहे? चित आहे, चैतन्यमय आहे. ते नुसतंच आहे ठोकळ्यासारखं आहे असं नाही आहे. ते स्फुरण घडतं आहे आणि ते आनंद देणार आहे. सच्चित सुखम परमहंस. ते कसं आहे? परमहंस. त्यामुळे परमहंस अशा योग्यांचं ते प्राप्तव्य स्थान आहे. गतीन तुरीयम. तीन अवस्था आपल्याकडे सांगितलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अशा 3 अवस्था आहेत. आणि त्यामुळे त्या अवस्थांच्या पलीकडे आहे हे तत्त्व जे आहे, ह्याला या 3 अवस्था नाही आहेत. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे तो तुरीय अवस्थेत आहे. किंवा अगदी आपण अथर्वशीर्षामध्ये म्हणतो ना, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं अवस्थात्रयातीतः. त्या तिन्ही अवस्थेच्या पलीकडे तो तुरीय म्हणजे 4थ्या स्थितीला तो आहे, असंही त्याचं वर्णन केलेलं आहे. तो अप्रमेय. त्याला मोजमाप आहे का? तो इतक्या किलोचा आहे, इतक्या उंचीचा आहे, इतक्या जाडीचा आहे, इतका सेंटीमीटर किंवा इतका किलोमीटर असा काही त्याचं मोजमाप आहे का? नाही आहे. तो अप्रमेय आहे. आणि कसा आहे? यत स्वप्न जागर सुषुप्त मवैती नित्यम. त्याच्याही पलीकडे आहे. पण ह्या तिन्ही अवस्थामध्ये ह्याचं माझ्या तत्त्वाचं जो रक्षण करतो असं ते अविनाशी नित्यम सतत असणारं तद ब्रह्म निष्कलमहम न च भूतसंघा. मी ते भूतसंघ नाही. थोडा अर्थ समजतो आहे, अजून पूर्ण नाही समजला. शब्दशः समजतो आहे, पण त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. आपल्याला बिटवीन द लाईन ह्या स्तोत्राचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर हे संस्कृत स्तोत्र आणि त्यालाच अगदी समश्लोकी ज्याला म्हणतात तसं मराठी स्तोत्रही आपण बघणार आहोत. प्रत्येक संस्कृत श्लोकाच्या बरोबर आपण मराठी स्तोत्र बघणार आहोत. ते काय आहे तेही बघूया, म्हणजे अर्थ आणखीन स्पष्ट होत जाणार आहे. होता सकाळ स्मरतो उमले मनी त्या. काय म्हटलेलं आहे? सकाळ होता मी स्मरण करतो. कशाचं? उमले मनी त्या. जे मन उमलतं आहे ना, सच्चित सुखास स्थितीला मुनीच्या ही 4थ्या. ही जी 4थी स्थिती आहे, तुरीय अवस्था आहे, त्याला मी स्मरण करतो. ज्या स्वप्न जाग निजणे कळते सदाचे, ते ब्रह्मपूर्ण नच गाठण हे भूतांचे. हे गाठण नाही आहे. हे नुसतं एक ग्रुप केलेला नाही आहे, नुसती संघटना नाही आहे पंचमहाभूतांची. हे कोण आहे? हे सच्चित सुख आहे, त्याच्याही पलीकडे आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्याच्याही पलीकडे ते आहे. त्यामुळे ते तुरीय स्वरूप असून ते साक्षी आहे, ते अविनाशी आहे, ते निर्गुण आहे, निर्विशेष आहे, निष्कल ब्रह्म. ते मीच आहे. मी म्हणजे पंचमहाभूतांचा नुसता समूह नाही. आणि आता काय म्हटलं बघा. आता एका श्लोकामध्ये आपण अर्थ बघणार आहोत, त्याच्यातलं तत्त्व बघणार आहोत आणि त्याच्यातलं सौंदर्य बघणार आहोत, त्याचा अनुक्रम बघणार आहोत. सुरुवात कुठनं झाली आहे? सुरुवात स्थूलाकडनं आपल्याला सूक्ष्माकडे जायचं. वारंवार हे आपण बोलत असतो, स्थूलाकडनं आपल्याला सूक्ष्माकडे जायचे. सुरुवात आपण शरीरापासूनच करतो ना. आपण काही जप करतो, आपण ध्यान करतो, आपण काही पूजा अर्चा काही गोष्टी ज्या करतो त्या शेवटी शरीरानेच सुरुवात करतो. मन हळूहळू तिथे जाऊन त्याला मिळतं. सुरुवात ही नेहमी शरीराने होते. इथे सुद्धा या 3 श्लोकांचा क्रम जरी लक्षात घेतला ना तरी बघा लक्षात येईल, सुरुवात आहे ती प्रातस्मरामीनी झालेली आहे. मी स्मरण करतो. आता स्मरण करतो इथे काया आहे, इथे हे स्थूल स्वरूप आहे आणि म्हणून इथे स्मरण करतो असं म्हटलेलं आहे. आणि हे स्मरण करताना मला एवढं एक एक गोष्ट मी एलिमिनेट करतो आहे, एक गोष्ट मी दूर सारतो आहे की पंचमहाभूत किंवा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश म्हणजे मी नाही, याचं मला स्मरण आहे. याच्या पलीकडे, ह्या अवस्थांच्या पलीकडे, या सच्चित सुखम त्याच्याही पलीकडे परमहंस गतींतुरियम असा मी आहे. हे स्मरण मला झालं, हे कायेने मी स्मरण केलेलं आहे. आता दुसरं जो श्लोक आहे, दुसरा जो मंत्र आहे त्याच्यात काय म्हटलं आहे? प्रातर भजामी. स्मरामी झालं, पहिल्यांदा ते स्मरण झालं. सुरुवात नाही तरी स्मरणापासूनच होते. आता स्मरणाने सुरुवात झाली. मला आठवलं की ह्या
हृदयामुळे मी आहे, या आत्मतत्वामुळे मी आहे. आता नुसतं आठवून भागणार नाही, त्याचं भजन करायला पाहिजे. म्हणजे ते वाणीने करायला पाहिजे ना. वाणीने त्याला स्तवन करायला पाहिजे. नुसतंच मला स्मरण आहे असं एवढं भागणार नाही आहे. पुढची पायरी गाठायची असेल तर प्रातर भजामी. भजामी कसं आहे? मनसो वचसामगम्यम. तो कसा आहे? अगम्य आहे. ते तत्त्व कसं आहे? अगम्य आहे, पण मी तरी वाणीने मनाने त्याचं भजन करतो आहे. प्रातर आधी आपण मंत्र म्हणूया, म्हणजे मग त्याची सलगता आपल्याला राखता येईल आणि मग अर्थ बघूया. प्रातर भजामी मनसो वचसामगम्यम वाचो विभांती निखिला यदनुग्रहेण यन्नेति नेति वचनैर्निगमा अवोचु स्तम देव देव मजमच्युतमाहुरग्र्यम. काय म्हटलेलं आहे? प्रातर भजामी, मी आता भजन करतो आहे. आणि ह्याचा आधी मराठी बघूया, म्हणजे मग आणखीन आपल्याला अर्थ छान समजेल. भानुदयी भजत मी मन आणि वाचा यांच्या पल्ल्याड झळके कृपया जयाच्या वाणी समस्त नचहा म्हणती श्रुती त्या देवाग्रणी प्रमुख जन्मन केशवाजा. हा कसा आहे? शेवटची ओळ बघायची. तम देव देव, तो देवांचाही देव आहे. तो अज आहे, तो अच्युत आहे. आहुहु अग्र्यम, सगळ्यांच्या अग्रणी आहे, सगळ्यांचा प्रमुख असा तो आहे. कसा आहे बघा. भानुदयी भजत मी मन आणि वाचा. भानूचा उदय होण्यापूर्वीच मी मनाने आणि वाचेने त्याचं स्मरण करतो. वाचो विभांती, अहो त्याची कृपा आहे म्हणून तर मी बोलू शकतो आहे. आपण वाणीवर आपल्याला फार अभिमान असतो की माझी वाणी अशी, मी कुणाला दुखवत नाही, माझा आवाज सुंदर आहे. हे कशासाठी? हे कुणाच्या अधिष्ठानावर आहे? तो आहे म्हणून तू बोलू शकतेस. त्यामुळे इथे म्हटलेलं आहे वाचो विभांती, वाचा शोभून दिसते. निखिला, संपूर्ण जी वाणी आहे शोभून कशामुळे दिसते? यत अनुग्रहेण, ज्याच्या कृपेने मी बोलू शकतो. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, उपनिषदसुद्धा सांगतं. ही वाणी त्याच्यामुळे शोभून दिसते. यांच्या पल्ल्याड झळके कृपया जयाच्या. बरं, वाणीने मी काय वर्णन करू शकतो? काय वर्णन करता येईल? वाणी समस्त नचहा म्हणती श्रुती जा. वाणी म्हणते, त्याचं वर्णन करायला वाणी धजावते, वाणी जाते पुढे. वाणी म्हणते मी करते वर्णन. आणि वाणी काय वर्णन करते? की ब्रह्म कसं आहे? अहो नाही, त्याचं वर्णन करता येत नाही, हेच त्याचं वर्णन आहे. वाणी फार फार तर काय सांगू शकेल? ते खूप मोठं आहे. पण मोठं म्हणजे किती मोठं? आपल्या मोठ्याच्या कल्पना वेगळ्या आहेत, आपल्या सूक्ष्माच्या कल्पना वेगळ्या आहेत. आपण चौकोनी, गोल, त्रिकोणी, आकार, पंचकोनी, रंग, पिवळा, निळा, हिरवा, जांभळा रंग सांगू शकू, पण हा कशातच बसणारा नाही आहे. मग शेवटी ह्याचं वर्णन न इति न इति न इति, म्हणजेच नेती 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 असं करावं लागतं. त्याचं आहेपणाने वर्णनच करता येत नाही, त्याचं नाहीपणाने वर्णन करावं लागतं. आणि म्हणून वाणी समस्त नचहा म्हणती श्रुती त्या. श्रुतीसुद्धा दमले आहोत. श्रुतीने पुष्कळ वर्णन करण्याचा प्रयत्न केला खरा, पण श्रुतीसुद्धा थकल्या आणि श्रुतीसुद्धा त्याचं वर्णन काही करू शकल्या नाहीत. यन्नेति नेति वचनैर निगमा अवोचु. निगम म्हणजेच श्रुती किंवा उपनिषद किंवा वेदांत. नेती नेती हेच वर्णन त्याचं ठरलं. तम देव देव, त्या देवांच्या देवाला. आता देव तर अनेक आहेत आपल्या माहितीत. देवांच्या देवाला अच्युत, जो अज आहे, अच्युत आहे, सगळ्यांच्या अग्रणी आहे, त्याला मी भल्या पहाटे भजतो. पहिल्यांदा स्मरतो म्हटलं आहे, आता भजतो म्हटलं आहे. आता भजनानंतर कुठली पायरी आहे? आता म्हटलेलं आहे प्रातर नमामी. आता नमस्कार करायचा आहे. पहिल्यांदा मनाने केलं, मग वाणीने केलं आणि आता कायेने करायचं आहे नमस्कार. प्रातर नमामी. तो कसा आहे? तमसः परमर्कवर्णम पूर्णं सनातनपदं पुरुषोत्तमाख्यं यस्मिन्निदं जगदशेषमशेषमूर्तौ रज्वां भुजंगम इव प्रतिभासितं वै.
आणखीन आता आपण त्याच्याजवळ चाललो आहे. पहिल्यांदा मनाने स्मरण केलं, वाचेने भजन केलं आणि कायेने आता नमन करायचं आहे. पण हे नमन करण्यापूर्वी हा मंत्र कधी म्हणायचा, हे श्लोक कधी म्हणायचे? दुपारी 12 वाजता का रात्री? नाही नाही नाही, संध्याकाळी नाही, रात्री नाही, दुपारी नाहीत, भल्या पहाटे. भली पहाट म्हणजे कुठली पहाट आहे? तर ब्राह्ममुहूर्त. म्हणजे सूर्यही उगवण्यापूर्वी काही घटका आपण उठायचे. सूर्याने आपल्याला उठवायचं नाही, आपण सूर्याच्या आधी खरं तर उठायला पाहिजे. आणि आपल्याकडे खरं म्हटलं तर म्हणच आहे, लवकर निजे लवकर उठे तर या ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे. एवढंच करा तुम्ही. फार काही मोठी साधना आम्हाला जमत नाही, ते जपजाप्य, ते ध्यान धारणा आम्हाला काही येत नाही. मग एवढंच कराल का? फक्त पहाटे उठा, दॅट्स ऑल. फक्त पहाटे उठायला जमेल? नाही हो, आम्हाला रात्री झोपायला उशीर होतो. जर का आपल्याला खरंच पहाटे उठायचं असेल तर आपला दिनक्रम आपण आखून घ्यायला पाहिजे. आपण ते चार्ट आऊट करायला पाहिजे, त्याचं एक ग्राफ तयार करायला पाहिजे की कुठल्या वेळेला काय करायचं. दिनक्रम आखीव रेखीव असेल तर निश्चितपणाने व्यवस्थित एक 6-7 तास झोप झाल्यानंतर उत्तम प्रकारे अगदी 4 वाजता, पहाटे 4 वाजतासुद्धा जाग येते. आणखीन एक सांगू का? नुसतं पहाटे उठा, बाकी तुम्ही काही तुम्हाला सांगितलं नाही, जप करा, सूर्याला नमस्कार करा, ध्यान करा, असं काहीही केलं नाही तरी चालेल. फक्त पहाटे उठा. तुम्ही म्हणाल अहो काय होणार आहे, पहाटे उठून काय होणार आहे? जे दुपारी कामं करतो तेच आम्ही पहाटे उठून काय करणार? अहो तसं नसतं. पहाटेची वेळ ही आपली स्वतःची खात्रीची हक्काची वेळ असते. एक कथा सांगते बरं का, आता तुमचा विश्वास नाही बसणार चटकन, पण तरीसुद्धा सांगते की परदेशात घडलेली कथा आहे. हेल एरॉल्ड नावाचं एक अतिशय जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं. आणि एकदा त्याला खूप जीवघेणा अपघात झाला होता. आणि त्या अपघातामधनं तो वाचला खरा, पण विकलांग झाला होता. सगळ्या इंद्रियावर त्याचा परिणाम झाला होता. त्यामुळे तो अगदी बेड रिडन होता. पण असा जो अब्जाधीश होता हा हेल एरॉल्ड जो होता, तो हळूहळू या ट्रीटमेंटच्या खर्चामुळे कर्जबाजारी झाला. म्हणजे शारीरिक तर त्याला एक विकलता आलीच, पण आर्थिकदृष्ट्यासुद्धा तो जो होता उच्च शिखरावर, तो एकदम खाली गडगडत आला. एकदा त्याचा असाच एक मित्र भेटायला आला. तो म्हणाला, तुला या सगळ्या संकटातनं खरंच वाचायचं आहे का? शारीरिकदृष्ट्या उत्तम सक्षम व्हायचं आहे, आर्थिकदृष्ट्या पुन्हा उच्च शिखरापर्यंत पोचायचं असेल तर माझा एकच सल्ला ऐक, एकच सल्ला ऐक. फक्त तू पहाटे उठ. फक्त पहाटे 4 वाजता उठायचं आणि त्याचं आयुष्य खरोखर केवळ पहाटे उठण्याने आमूलाग्र बदलून गेलं. तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य झालं? पहाटे उठल्यानंतर आपल्या चित्तवृत्तीसुद्धा अतिशय प्रफुल्लित होतात. आणि त्याचा एक त्यांनी त्याला मंत्र सांगितलं बरं का. परदेशातला मंत्र आहे त्यामुळे आपल्याला लगेच पटेल कदाचित. काय मंत्र होता? त्या मित्रांनी त्या हेल एरॉल्डला सांगितलं, सेव्हर्स, SAVERS, सेव्हर्स हा मंत्र तू लक्षात ठेव. म्हणजे काय? सेव्हर्स म्हणजे काय? सेव्हर असं नसतं. तर आपण एक एक अक्षर बघूया. सेव्हर्समध्ये SAVERS एवढा हा मंत्र आहे. सेव्हर्स म्हणजे पहिला S आहे तो सायलेन्स आहे, शांतता असते ना. नंतर दिवसभर काय काय कुठे काय म्युझिक लागेल, कुठे काय वाहनांचे आवाज येतील, आपल्या हातात काही नाही आहे. पण मग जेव्हा शांत बसून सकाळी शांत अवस्थेमध्ये आपल्याला अंतर्मुख होता येतं, स्वतःच्या आत डोकावता येतो, आतल्या चेतनेला स्पर्श करता येतो. आतल्या चेतनाला स्पर्श करता आला की तो जो आतला व्हायरस आहे ना तो काढून टाकता येतो. आता बघा आजची भाषा आहे, कम्प्युटरची भाषा आहे. कम्प्युटरमध्ये व्हायरस शिरला की सगळी सिस्टीम ती डाऊन होते. म्हणून हा व्हायरस आपल्या शरीरातला काढायचा आहे. तो कसा? चेतनेला स्पर्श करायचा आहे, अंतर्मुख व्हायचं आहे. आणि मग अंतर्मुख झालं की आपल्या गरजा, आपल्या चिंता या सगळ्या कमी कमी होतात आणि आत्मप्रचितीचा एक वेगळाच दैवी अनुभव येतो. मग ते मन आपलं प्रफुल्लित होतं, ताजंतवानं होतं. अफाट, अद्भुत, आनंददायी अशा त्या विश्वशक्तीशी
परिचय होतो, त्या विश्वशक्तीचा आपण जोडून घेतो आणि मग आपण कणाकणाने टवटवीत होत जातो. ही खरी गोष्ट आहे बरं का. तुम्ही ही अंधश्रद्धा समजू नका. केवळ शांततेमुळे आपल्याला अंतर्मुख होता येतं, आपल्यातले व्हायरस बाहेर काढता येतात, टॉक्सिन्स बाहेर जातात, गरजा कमी होतात, चिंता कमी होतात आणि आपल्याला एका नवचैतन्याचा स्पर्श होतो. प्रफुल्लित टवटवीत अशी अवस्था अनुभवता येतं एसनी, सायलेन्स. दुसरा आहे ए. ह्या वेळेला काय करायचं? एचा अर्थ काय आहे? ॲफर्मेशन्स. आपल्या स्वतःला सूचना द्यायच्या आहेत, स्वयंसूचना द्यायच्या आहेत. कशा? तर सकारात्मक सूचना द्यायच्या आहेत. रडगाणं गायचंच नाही. सकाळी उठल्यानंतर हे दुखतं आहे, माझं तेच झालं आहे, मला डॉक्टरांनी असंच सांगितलं आहे, माझं डायबिटीस वाढला आहे, मला बीपीचा त्रास आहे, काहीही नको. स्वयंसूचनाच अशा द्यायच्या आहेत. स्वसंवाद साधायचा आहे की तू ग्रेट आहेस, तू शहाणा आहेस, तू देवाचा आवडता आहेस, तू सुंदर आहेस, तू बोलू शकतोस, तू हे काम करू शकतोस, यू कॅन डू इट. अशा सारख्या ॲफर्मेशन स्वयंसूचना स्वतःला द्यायच्या आहेत आणि अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरायचे. जसं शिल्प कोरतात ना, अंतर्मनाला सांगायचं की आय कॅन डू इट, मला हे नक्कीच जमणार आहे, मी काही कमी नाही आहे, मी परमेश्वराचा अंश आहे. अशा सूचनासारख्या देत गेलं की ह्या कल्पना आपल्या आतमध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये झिरपत 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 आत जातात आणि नाटकीयरित्या त्याच्यामध्ये सत्यातसुद्धा उतरतात. खरं नाही वाटणार की नुसत्या सूचनाने काय होणार आहे, पण बघा तुम्ही हा प्रयोग करून ह्या सूचना ज्या नुसत्या आपण स्वयंसूचना दिल्यात त्या सत्यात उतरतात. तुम्ही ते करू शकता. तिथे रुजलेला प्रत्येक विचार हा खराच होतो. म्हणून शुभ विचार सकाळच्या वेळेला मनात आणायचेच. बघा किती. पहिलं आहे सायलेन्स, दुसरं आहे ॲफर्मेशन्स, तिसरं आहे हे व्हिज्युअलाइज करायचे. हे चित्र प्रत्यक्षात आलेलं आपण डोळ्यांनी बघायचे, कल्पनेने पण डोळ्यांनी बघायचे की माझी इच्छापूर्ती झाली आहे, मला जे काही व्हायचं होतं ते मी झालो आहे. मला उत्तम वक्ता व्हायचं होतं, मला उत्तम कारखानदार व्हायचं होतं, मला उत्तम डॉक्टर व्हायचं होतं, मला उत्तम वकील व्हायचं होतं, मला माझ्या एकूण त्या लोकसंग्रह वाढवायचा होता, मला समाजकार्य करायचं होतं, मला देशासाठी काही हे तुम्ही जे चित्र रंगवाल ते व्हिज्युअलाइज डोळ्यांनी बघा की मी असा झालो आहे. आणि ते व्हिज्युअलाइज करता करता तीव्र पूर्ती होते, इच्छेची पूर्तता होते आणि त्याचा आनंद उपभोगायला मिळतो आणि तो व्यक्तही करता येतो. कल्पनाशक्ती ही परमेश्वराने आपल्याला माणसाला दिलेली दैवी अशी देणगी आहे, एक भेट आपल्याला दिलेली आहे. किंवा स्पोर्ट्समध्ये असेल, मी विजेता झालो आहे, धावण्याच्या शर्यतीमध्ये मी पहिला आलो आहे, चित्र रंगवा, बघा डोळ्यांनी, तुमचं ते निश्चित प्रत्यक्षातसुद्धा येईल. कारण खरंच आहे, अझीम प्रेमजींनी तर फार सुंदर एक वाक्य सांगून ठेवलं आहे की यश दोनदा मिळतं. यश असतं ना ते दोनदा मिळतं. एकदा पहिल्यांदा मनात मिळतं आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षात मिळतं. पहिल्यांदा मनात तर मिळवा, प्रत्यक्षात मिळेलच. ते हे सगळं विश्वमनाशी तुम्ही जसे जसे तदाकार होत जाता तसं सगळ्यावर तुमचा कंट्रोल येत जातो असंही म्हणलं आहे. म्हणून पहिलं आहे सायलेन्स, दुसरं आहे ॲफर्मेशन आणि तिसरं आहे व्हिज्युअलाइज. आता व्हिज्युअलाइज जरी केलं तरी त्याच्यासाठी प्रयत्न तर आपणच करायचे आहेत ना, नुसतंच व्हिज्युअलाइज करून होईल असं नाही आहे. त्याच्यासाठी कष्ट मात्र आपणच करायचे आहेत. म्हणून ते पुढचा ई जो आहे तो एक्सरसाइजचा आहे. एक्सरसाइज म्हणजे शरीराची ऊर्जा खेळती ठेवण्यासाठी मन कणखर हवं, मन आनंदी हवं. त्याच्यासाठी व्यायाम हवाच. नुसतं मी झोपून बेडवर पडून नुसती चित्र रंगवून नाही होणार. आधी मुख्य म्हणजे शरीर कणखर पाहिजे, खणखणीत पाहिजे. आमचे स्वामी समर्थ रामदास स्वामी किंवा स्वामी विवेकानंद या दोघांनी शरीर प्रकृतीला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. शरीर उत्तम असलं तरच त्याच्यात साऊंड माइंड इन साऊंड बॉडी असं म्हणतो आपण. मग त्याच्यासाठी एक्सरसाइज करायलाच पाहिजे. तुम्ही अगदी आजारी असाल तरीसुद्धा झेपेल एवढे एक्सरसाइज करायलाच पाहिजे.
जितके तुम्ही स्वतःला आळशी बनवाल तेवढे आळशी बनत जातो. जेवढी 2-4 पावलं टाकता येत नसतील तरी त्याचाही प्रयत्न करायचा आहे. तुम्ही जर का तंदुरुस्त असाल तर तुमचा व्यायाम चालू ठेवा. तुमचं जॉगिंग असेल, तुमचं रनिंग असेल, तुमचं एखादं स्विमिंग असेल, तुमचा जो काही ट्रेकिंग हायकिंग जो एक्सरसाइज असेल तो करा. एक्सरसाइजनी सुद्धा व्यायाम हवाच. आणि ऊर्जेला त्याच्यामुळे काय होतं, व्यायामामुळे ऊर्जेला योग्य वळण मिळतं. नाहीतर ही ऊर्जा अनाठायी खर्च होते. नको त्या ठिकाणी खर्च नाही करायची ऊर्जा, त्याला योग्य वळण द्यायचे. आणि व्यायामामुळे बघा कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे व्यायाम करायलाच पाहिजे, एक्सरसाइज करायला पाहिजे. नाहीतर मग नुसतंच चित्र रंगवून होणार नाही. मग वासनेचे गुलाम होतात आणि मग ते चैतन्य हरपतं. मग ती एकाग्रता लोप पावते, आनंद नाहीसा होतो. किंवा ते शरीरातले षड्रिपू आहेत ते तोंड वर काढतात, डोकं वर काढतात आणि मग ते आपला ताबा घेतात. त्यांना घेऊ द्यायचा नाही आहे तर मग एक्सरसाइज हवा. समजतं ना? सायलेन्स, ॲफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन, एक्सरसाइज. पुढे आहे रीडिंग. रीडिंग नॉलेज वाढवायचे, आपलं ज्ञान आपल्याला वाढवायचे. एक वाचनाची उत्तम सवय जर का असेल तर आपल्याला जीवनामध्ये अनेक जीवनं जगता येतात. जेव्हा आपण कोणाचं तरी आत्मचरित्र किंवा चरित्र वाचतो तेव्हा आपण त्याच्याशी तद्रूप होत जातो, तदाकार होत जातो. बघा किती आत्मचरित्रांनी किंवा चरित्रांनी जीवन घडवलेली आहेत. जीवनाला एक दिशा की त्यांनी असं केलं तर मी पण करू शकते. कॉपी म्हणून नाही, पण त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यायचे, स्फुरण घ्यायचे, चैतन्य घ्यायचे, ऊर्जा घ्यायचे. आणि खरंच दुसऱ्याच्या अनुभवाने सुद्धा आपल्याला शहाणपण येतं. आपण म्हणतो की पुढच्याच ठेच आणि मागचा शहाणा. दुसऱ्यानं काय काय अनुभव आले, त्यांनी त्याच्या कसं संकटाचं संधी करून घेतलं, सोनं करून घेतलं, हेही कळतं. आणि खरंच आहे बघा, अनेक थोर व्यक्ती म्हणतात की ह्या पुस्तकाने किंवा या वाचनाच्या सवयीने माझं जीवन पूर्ण बदललं. असं वाचन ह्याचाच अर्थ आपल्याला आणखीन अनुभव समृद्ध व्हायचे. एका जीवनात आपण किती अनुभव घेणार, पण इतरांच्या अनुभवांनी सुद्धा आपल्याला समृद्ध होता येतं. त्यामुळे रीडिंग आहे बघा. आता सेवर्समधला सायलन्स आहे, ॲफर्मेशन्स आहे, व्हिज्युअलायझेशन आहे, एक्सरसाइज आहे, रीडिंग आहे. पण वाचलेलं विसरून जातं. वाचलं पुष्कळ. मग एक 25 वर्षापूर्वी मी हे पुस्तक वाचलं होतं, पण आत्ता काही लक्षात नाही. मग त्याच्यासाठी पुढचा उपाय सांगितला आहे स्क्रिबलिंग. स्क्रिबलिंग म्हणजे सतत लिहित राहण्यामुळे तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते. लिहित राहायचे. आमचे समर्थ म्हणतात दिसा माझी काहीतरी लिहित जावे. काहीतरी लिहायला पाहिजे, रोज लिहायला पाहिजे. आता ह्या कम्प्युटरच्या जगात तर आपण लिहिणं विसरूनच गेलो आहे. असं होता कामा नाही आहे. कम्प्युटर महत्त्वाचा आहे, उपयोगी आहे. आपले श्रम वाचतात. नुसतं कीबोर्डवर बोटं फिरवली की सगळं टाईप होतं हे माहिती आहे. पण लिहिणं, लेखनही याला कला म्हटलेलं आहे. आणि या लेखन कलामुळे बोटांचा व्यायाम होतो आणि लेखनाने पुन्हा पुन्हा तुमचं ते पाठांतर. माझ्या बाबतीत तरी मी हे नक्कीच म्हणते की लिहिलं की माझं पाठ होतं किंवा ते ब्रेनमध्ये रजिस्टर होतं. त्यामुळे ती आपली नव्याने भेट होते. किंवा तुमच्या आयुष्यात दुःख आहे, संकट आहे, तीसुद्धा लिहून काढा. किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही ते सुद्धा लिहून काढा. त्या विचारांचा, त्या नकारात्मक विचारांचा निचरा होतो, निघून जातात. आणि सकारात्मक गोष्टी लिहित गेल्या की नाही मी असं करणार आहे, की मग त्यासुद्धा घडत जातात. असं आहे. त्यामुळे मनामध्ये नव्या ऊर्जेचा संचार होतो, नवे रस्ते मिळतात, नवी दालनं उघडत जातात, प्रगतीची दारं आपल्यासाठी खुली होतात. त्यामुळे लिहिणे हा स्वसंवाद आहे. लिहिल्याने विचार पक्के होतात. लक्षात घ्या, ही खरी गोष्ट आहे. ही माझ्या तरी अनुभवाची गोष्ट आहे. जितकं तुम्ही लिहाल तेवढे विचार पक्के होतात. छळणाऱ्या समस्येवर आपोआप उपाय सापडतात. लिहायला लागलं की उपाय सापडतात. मनाला आणि मग करायचं काय आहे तर त्या मनाला स्वप्नांच्या आकाशात विहार करायला पाठवायचं आणि आपण कागदाने स्वप्न रेखाटायचे. मन जाऊ देत तिकडे. त्यामुळे मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं होतं, अंतरंग अगदी फुलून येतं. ऊर्जेचा स्रोत असा खळखळ खळखळ व्हायला लागतो. तो अडकला आहे
तो चोक झाला होता, तो व्हायला लागतो. आणि मग हे सगळं केलं की परमेश्वराच्या विषयीच्या कृतज्ञतेने मन अगदी भरून जातं की हे दिलं आहे कोणी अहो, त्या परमेश्वराने. काय कमाल दिलेलं आहे. त्यांनी मला हे धडधडीत चांगलं खणखणीत शरीर दिलं आहे, त्यांनी ही वाणी दिली आहे, त्यांनी डोळे दिले आहेत, त्यांनी कान दिले आहेत, मी ऐकू शकतो, मी पाहू शकतो, मी बोलू शकतो, मी स्पर्श करू शकतो, मी वास घेऊ शकतो. अरे काय परमेश्वराची कमाल आहे. कृतज्ञतेने मन भरून येतं. आणि मग नवीन हा जो दिवस आहे ना समोर उभा ठाकलेला पूर्ण दिवस आहे, त्याचं काहीतरी करावं अशी एक आतून प्रेरणा मिळते. म्हणून सकाळ उत्तम पाहिजे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, हे असं सांगितलेलं आहे. एवढं तर करायलाच पाहिजे. आणि मग लवकर निजायचं, त्याच्यासाठी लवकर उठण्यासाठी लवकर निजायला पाहिजे. मग लवकर निजलं की जाग लवकर येते, तेव्हा बाकीच्या निगेटिव्ह एनर्जीचा फारसा प्रवाहित झालेल्या नसतात. त्यामुळे आपले जे उच्च विचार आहेत, सद्भाव आहेत, सदाचार आहेत, सद्विचार आहेत, शुभ विचार आहेत, त्याला वाव मिळतो. त्यामुळे तिसऱ्या कडव्यात म्हणलेलं आहे प्रातर नमामि. कसं कुणाला नमस्कार करायचा आहे? तमसहा परम अर्कवर्णम. तमस म्हणजे अंधाराच्या पलीकडे जो अर्कवर्ण आहे ना, जो सूर्य आहे ना, सुवर्णाचा झळझळीत रंग आहे, तो कसा आहे? पूर्णम सनातन पदम पुरुषोत्तमाक्षम. त्यालाच तो कसा आहे? पूर्ण आहे, स्वतः पूर्ण आहे, तो पुरुषोत्तम आहे, उत्तम पुरुष आहे. यस्मिन इदम जगत अशेषम अशेषमूर्तौ. यस्मिन इदम जगदशेषमशेषमूर्तौ रज्वां भुजंगम इव प्रतिभासितं वै. जणू काही दोरीवर सर्पाचा भास व्हावा तसं खरं म्हटलं तर हे सगळं जे जग दिसतंय ना आपल्याला, ते खरं आहे, ते ब्रह्माचं दर्शन आहे. पण आम्हाला ब्रह्म दिसत नाही आहे. आम्हाला माणसं दिसतात, आम्हाला बिल्डिंग दिसते, आम्हाला व्यवहार दिसतो, आम्हाला वस्तू दिसतात, आम्हाला पदार्थ दिसतात, पण आम्हाला ब्रह्म काही दिसत नाही. कारण आमच्यामध्ये अज्ञानाचा अंधकार आहे आणि अंधारात कुठलीच गोष्ट नीट दिसत नाही. दोरी पडली होती रस्त्याने जाताना, मला वाटलं सापच आहे का काय, वेडीवाकडी पडली होती, पण अंधार होता म्हणून. पण जेव्हा कुणीतरी कंदील आणतं, जेव्हा कुणीतरी टॉर्च आणतं, जेव्हा कुणीतरी ज्ञानी माणूस येतो आणि तो सांगतो की अगं हे साप नाही आहे, ही दोरी आहे, तेव्हा मला कळतं. अहो, या आयुष्याचं सुद्धा तसंच आहे. हा विश्व म्हणजे एक भास आहे. खरं आहे ते ब्रह्मदर्शन आहे, पण त्याच्यावर या जगताचा मला भास होतो आहे. आता ह्याचंच मराठीत भाषांतर काय केलं आहे बघूया. त्यागी तमास तपनासम तेज त्याचे. सगळीकडे त वापरलं आहे, अनुप्रास पण साधलेला आहे. त्यागी तमास तपनासम तेज त्याचे. तपन म्हणजे सूर्य. संपूर्ण स्थान नितजा पुरुषोत्तमाचे. हे सगळं जे व्याप्त झालेलं आहे त्या पुरुषोत्तमाने, त्या परब्रह्माने. दोरीत विश्व जणू पन्नग व्यक्त तेथे. दोरी आहे पण वाटते साप आहे. पन्नग म्हणजे सर्प. सूर्योदयी जुळत असे करयुग्म तेथे. सूर्योदयी माझे करयुग्म म्हणजे दोन्ही हात जोडले जातात असा तो पूर्ण असा पुरुषोत्तम आहे. बघा ना, दोरी आणि सर्प हा लोकप्रिय दृष्टांत आहे. असाच अशेषमूर्ती ब्रह्म आणि दृश्य विश्व यांच्या बाबतीत तसंच घडतं. धूसर प्रकाश किंवा अंधाऱ्या ठिकाणी दोरी पडली आहे तर तिथे सर्प वाटलो. त्याचप्रमाणे अज्ञानाच्या अंधकारामध्ये आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होत नाही. तिथे ज्ञानाचा दिवा उजळला पाहिजे. आणि आता हे ज्ञान कुठले, आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तयार आहात. हे आहे आत्मज्ञान. हे व्यावहारिक ज्ञान नाही. PhD मिळाली म्हणून मला ज्ञान झालं असं अजिबात नाही आहे. म्हणजे मग हे ज्ञान कुठले? हे आत्मज्ञान आहे. आत्मज्ञान झालं की सगळं चित्र लख्ख होतं, सगळं चित्र स्पष्ट होतं आणि कळायला लागतं की प्रत्येक गोष्टीमध्ये ते ब्रह्म आहे. गोष्टीचा रंगरूप वेगळं असेल, व्यक्तीचं रंगरूप वेगळं आहे. हा काळा आहे, तो गोरा आहे, हा उंच आहे, तो बुटका आहे. आम्ही बाह्यरूपाला भुलतो, पण आत्मतत्व काय आहे, खरं स्वरूप काय, ते ब्रह्मस्वरूप आहे. त्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी हे सगळं विश्व आहे अशी फसगत होते, ती दूर करायची. त्याच्यासाठी प्रातर नमामि. आता मी नमस्कार करते. 3 श्लोक पाहिले आपण.
आणि आता सगळ्याचं पुन्हा सार किंवा कन्क्ल्युजन किंवा तात्पर्य काय सांगितलं आहे? श्लोकत्रयमिदं पुण्यं लोकत्रय विभूषणं प्रातःकाले पठेद्यस्तु स गच्छेत परमं पदम. हे जे 3 श्लोक आहेत ना, श्लोकत्रयम इदम पुण्यम, हे कसं आहे? पुण्यदायक आहे. लोकत्रय विभूषणम, त्यामुळे हे जे लोक आहेत ते तिन्ही लोकांना भूषणास्पद आहेत. प्रातःकाले पठेद्यस्तु, ह्या तू प्रातःकाले पठेत, जो कोणी पहाटेच्या वेळेला प्रातःकाळी याचं स्मरण करेल, वाचन करेल, स गच्छेत परमं पदम, तो कुठे जाईल? परमपदापर्यंत पोचेल. काय त्याचा मराठीत अनुवाद केला बघू. पुण्यदायी 3 लोकी भूषणास्पद गात असे, 3 श्लोका पहाटे जो पदा अत्युच्च जात असे, तो अत्युच्च पदाला पोचतो. इतके हे 3 श्लोक महत्त्वाचे आहेत. मग आता आपलं जीवन बदलायचं असेल, आपण म्हणतो की मला काहीतरी आयुष्यात करून दाखवायचे. अहो, करून दाखवायचं त्याच्यासाठी रोजची प्रातःकाळचा जो प्राईम टाईम आहे, आजच्या भाषेत म्हणायचं झालं तो प्राईम टाईम जो आहे तो हस्तगत करायचा आहे. तेव्हा त्या परमेश्वराचं चिंतन करायचं आहे. आणि नुसतंच चिंतन नाही तर मला काय बनायचं आहे त्याचं चित्र माझ्या डोळ्यासमोर तयार करायचं आहे. त्याच्यासाठी त्याची कृपा पाहिजे, त्याचा प्रसाद पाहिजे. त्यामुळे त्याचं चिंतन करता करता मला माझ्यातलं जे परब्रह्मतत्व आहे त्याला साथ घालायचे, त्याला हाक मारायचे आणि मला कोणीतरी मोठं बनायचं म्हणजे लौकिकदृष्ट्या नाही, मला त्या परमपदापर्यंत पोचायचं असेल आणि त्याच जोडीला परमार्थाच्या जोडीला प्रपंच उत्तम करायचं असेल तर प्रातःकाळी उठणं हे अगदी मॅन्डेटरी आहे, अत्यावश्यक आहे. की तुम्ही वाटेल तेव्हा 9 आणि 10 वाजता उठलात, 12 वाजता उठलात, काम तुमच्या हातात वेळ असेल पण ती वेळ निघून गेली, प्रातःकाळची वेळ निघून गेली. त्यामुळे प्रातःकाळी उठणं, त्याचं स्मरण करणं, ती शांतता अनुभवणं, आपल्या अंतरंगामध्ये डोकावणं हे किती महत्त्वाचं आहे. खरंच जीवन घडवायचं असेल तर एकच गोष्ट करायला हवी, प्रातःकाळी उठायचे, हे 3 मंत्र म्हणायचे, त्याप्रमाणे आचरण करायचे. बघा काय जादूची कांडी फिरावी तसं आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन येणार आहे असं आचार्यांनी आपल्याला खात्रीपूर्वक सांगितलं आहे. मग आता ह्याच्यावर काही शंका घेण्याचं कारण आहे का बरं? ह्याने तोटा तर काही होणार नाही. समजा हे नाही झालं, ह्याच्यातनं नुकसान तर काही तुमचं नाही आहे. तुम्हाला दिवस अत्यंत उत्साह आणि ऊर्जापूर्ण दिवस मिळणार आहे आणि ह्या दिवसाचं आपल्याला सोनं करायचं आहे, म्हणजेच आयुष्याचं सोनं करणं आहे. ह्याच्यापेक्षा आता आणखीन काय बोलायचं आहे. आता असेच आपण ह्या प्रातःकाळचा अनुभव घेऊया, ती अनुभूती घेऊया. जेव्हा देवांचं आगमन निर्गमन चाललेलं असतं अशा वेळेला आपण उठलो तर त्या देवतांचं दर्शन म्हणा किंवा त्यांचा प्रसाद म्हणा, त्या लहरी म्हणा आपल्यापर्यंत निश्चितच पोचतील. अशीच त्या परब्रह्म परमेश्वराकडे प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया. निरोप घेते आपला. पुढच्या वेळेस नवीन स्तोत्र घेऊया. फक्त मी आत्ता सांगू शकत नाही आहे की कुठलं स्तोत्र घेणार आहे, कारण जसं जमेल तशी आपण वेगवेगळी स्तोत्र घेणार आहोत. पण आता निर्वाण षटक आहे, षटपदी काही लोकांनी मागितलेलं आहे, श्रीकृष्णाष्टक आहे. या 2-3 स्तोत्रांपैकी एक नक्कीच आपण घेऊया. आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. अथ प्रातस्मरणस्तोत्रम्. प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वम्. सच्चित् सुखं परमहंस गतिं तुरीयम्. यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यम्. तद्ब्रह्मनिष्कलमहं न च भूतसङ्गः. प्रातर्भजामि मनसां वचसामगम्यम्. वाचो विभान्ति निखिला यदनुग्रहेण. यन्नेति नेति वचनैर्निगमा अवोचन्.
तन्देव देवमजमच्युतमाहुरग्र्यम् प्रातर्नमामि तमसः परमर्कवर्णम् पूर्णं सनातनपदं पुरुषोत्तमाख्यम् यस्मिन्निदं जगदशेषमशेषमूर्तौ रज्वां भुजङ्गम इव प्रतिभासितं वै श्लोकत्रयमिदं पुण्यै लोकत्रयविभूषणम् प्रातः काले पठेद्यस्तु स गच्छेत् परमं पदम्